मित्रांनो, लग्नानंतर होईलच की प्रेम ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते. चला मग मालिकेचा प्रोमो बघूयात. तुम्हाला तर माहितीच आहे, जीवा आणि नंदिनी, काव्या आणि पार्थ हे चौघेही एकमेकांपासून दूर होणार आहेत, म्हणजेच चौघेही डिवोर्स घेणार आहेत. तर इकडे काव्या ही पार्थला म्हणत असते, 6 महिन्यातच आपण वेगवेगळं होणार आहोत. नंतर तुमच्यावर आभाळ जरी कोसळलं ना तरी मी नाही येऊ शकणार असं म्हणतच. तर खूपच आभाळ गरजू लागते आणि पाऊसही जोरामध्ये सुरू होतो. तर इकडे बाईकवरती जीवा आणि नंदिनी हे येत असतात. तर खूप जोरामध्ये पाऊस चालू होतो. जीवा आणि नंदिनी बाईकवरून खाली उतरतात आणि आसरा घेण्यासाठी एका एका झाडाखाली जातात. तर तिथेच नंदिनीचा पाय घसरतो आणि जीवा नंदिनीला सावरतो आणि जीवा नंदिनीला पडू देत नाही. तर अशातच जीवा आणि नंदिनीमध्ये होईल का डिवोर्स की काय होईल हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर इकडे पार्थ हा गाडी पंक्चर झालेली असते, त्यामुळे पार्थ हा गाडी बघत असतो. तर काव्या मात्र पार्थकडे बघतच राहत असते. तर इकडे नंदिनीसुद्धा पार्थकडे बघत राहत असते. नंदिनी खूप घाबरलेली असते. तर लगेच नंदिनी ही जीवाला पकडते. तर जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे बघत राहतात. तर इकडे जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे बघतात. इकडे पार्थ हा पाण्यामध्ये भिजत असतानाच लगेच काव्य ही पार्थच्या अंगावरती पार्थचं जॉकेट टाकत असते. तर अशातच जीवा आणि नंदिनी, पार्थ आणि काव्य यामध्ये प्रेम होईल का हे बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे.